उन्हाळा सुरू झाला की आपल्या सगळ्यांना खूप प्रमाणात घाम यायला लागतो। मग अशा वेळी खूप थकवा येणे, चक्कर येणे, त्याचबरोबर अंगाचा दाह झाल्यासारखा वाटणे, काही जणांना ॲसिडिटी व्हायला सुरुवात होते, तसंच घशाला कोरड पडल्यासारखी वाटते आणि अशा वेळी आपण सॉफ्ट ड्रिंक्स खूप प्रमाणात घ्यायला सुरुवात करतो। पण हे सॉफ्ट ड्रिंक्स आपल्या शरीरावर चांगले परिणाम करण्याऐवजी आपल्या शरीरासाठी ते घातकच ठरतात। तर आपण घरगुती अशी काही सरबते आज बघणार आहोत की जी आपल्याला उन्हाळ्यातील ही लक्षणं कमी करतीलच, पण त्याचबरोबर आपल्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम होतील। तर सगळ्यात पहिलं पेय ते म्हणजे कोकम सरबत। कोकणात आढळणारं हे फळ आपल्याला खूप उपयुक्त ठरतं। यालाच नॅचरल कूलंट असंही म्हटलं जातं। म्हणजेच आपल्या शरीरातील दाह कमी करण्यासाठी कोकम सरबताचा उपयोग होतो। याचबरोबर कोकम सरबत हे आयुर्वेदानुसार पाचक, अग्निदीपक असं सांगितलेलं आहे। त्यामुळे पित्ताचं शमन करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला होणारी पित्ताची जळजळही या सरबतामुळे कमी होण्यास मदत होते। यानंतरचं पेय ते म्हणजेच लिंबू सरबत। आपण उन्हातून आल्याबरोबर आपल्याला एकदम थकल्यासारखं होतं, यालाच इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आपल्या शरीरातला कमी झालाय असं म्हटलं जातं। अशा वेळी लिंबू सरबत खूप चांगलं काम करतं। यामुळे आपल्या शरीरातील थकवा कमी होतो। त्याचबरोबर यामध्ये असलेला सायट्रिक ॲसिड हे आपल्याला पचनासाठी मदत करतं। ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र लिंबू सरबताऐवजी इतर जी पेय सांगितले आहेत त्याचा वापर करावा। त्यामुळे पित्ताचा त्रासही होणार नाही व आपल्याला जे फायदे व्हायचे आहेत तेही मिळतील। यानंतरचं पेय ते म्हणजेच नारळ पाणी। यालाच लो कॅलरीज ड्रिंक असंही म्हटलं जातं। यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, त्याचबरोबर नॅचरल शुगर असते। त्याचबरोबर नारळ पाणी हे आयसोटोनिक नेचर असल्यामुळे ते शरीरामध्ये खूप लवकर शोषलं जातं। त्याचबरोबर आपला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स कमी झाल्यामुळे मसल्स क्रॅम्प्स येतात, यामध्ये नारळ पाणी खूप उत्कृष्ट असं काम करतं। त्याचबरोबर रिसर्चनुसार असं सांगितलं आहे की ज्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे अशांनी नारळ पाण्याचं सेवन करावं, म्हणजेच त्यांचा अल्सर कमी होण्यासाठी मदत होते। सगळ्यांना आवडणारं व जे पेय आपण उन्हाळ्यात जास्त प्रमाणात घेतो ते म्हणजे उसाचा रस। आयुर्वेदानुसार हा मधुर रसाचा शीतगुणाचा व पित्तशामक असा सांगितलेला आहे। त्यामुळे याच्यामुळे अंगातील दाह, त्याचबरोबर पित्ताचा होणारा त्रास कमी होतोच। त्याचबरोबर हा उसाचा रस आपल्या मूत्राशयावर काम करत असल्यामुळे आपल्या मूत्रविकारावरही याचा खूप चांगला उपयोग होतो। त्याचबरोबर उसाच्या रसामध्ये असणारी शुगर आपल्या शरीरातील थकवा तर दूर करतेच, पण आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स नॅचरली व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करते। यानंतरचं पेय ते म्हणजे ताक। ताकाला उन्हाळ्यातील अमृत असं म्हटलेलं आहे। दह्यापासूनचा हा पदार्थ पचायला खूप हलका आहे। यालाच प्रोबायोटिक असंही म्हटलं जातं। त्याचबरोबर आयुर्वेदानुसार हे दीपनीय पाचनीय सांगितलेलं आहे। त्यामुळेच आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला सपोर्ट करण्याचं कामही ताकामुळे होतं। म्हणजेच आपल्या शरीरातील हायड्रेशनही ताकामुळे मेंटेन होतं। त्याचबरोबर जे आपल्याला पोटाचे आजार आहेत, म्हणजेच अपचन, गॅस, ॲसिडिटी, यावरही ह्या ताकाचा खूप चांगला उपयोग होतो। याचबरोबर आयुर्वेदानुसार ताक हे वात आणि कफशामक म्हणूनही सांगितलेले आहे। यानंतरचं पेय ते म्हणजे आंब्याचं पन्हं। कच्च्या आंब्यापासून बनवलेले हे सरबत उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना खूप जास्त प्रमाणात आवडतं। त्याचबरोबर यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्याला शरीराला ताकद तर देतच, त्याचबरोबर आपल्या शरीरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो। त्याचबरोबर आपण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी पितो, त्यामुळे कधीकधी अतिसार, उलट्या होण्याची शक्यता असते। पण हे पेय जर आपण पियालो तर हे उलट्या, अतिसार कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो। तर बाजारातील सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स किंवा फर्मेंटेड ज्युसेस घेण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेले ही पेय जर आपण घेतली तर त्याचे आपल्या शरीरावर खूप चांगले परिणाम होतील व जे आपण बाजारातून सॉफ्ट ड्रिंक घेणार आहोत त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणामही टळतील। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर यातील तुम्हाला कोणतं पेय आवडतं ते मात्र आम्हाला नक्की कळवा।